महाराष्ट्र के अमरावती जिले से एक बेहद दर्दनाक मामला सामने आया है, जहां कथित चिकित्सकीय लापरवाही के चलते एक नवजात शिशु की जन्म के दौरान ही मौत हो गई। जानकारी के अनुसार अंजनगांव सुरजी क्षेत्र में निवासी 28 वर्षीय सोनिया रवि डोंगरे को प्रसव पीड़ा के बाद ग्रामीण अस्पताल में भर्ती कराया गया था, लेकिन हालात गंभीर होने पर उन्हें अचलपुर रेफर कर दिया गया। अचलपुर पहुंचने के बाद भी उन्हें बिना उपचार के सीधे अमरावती रेफर कर दिया गया। आरोप है कि 102 एम्बुलेंस से अमरावती ले जाते समय महिला के साथ कोई डॉक्टर मौजूद नहीं था और ना ही स्ट्रेचर की व्यवस्था थी। रास्ते में एम्बुलेंस चालक की लापरवाही और तेज रफ्तार के कारण महिला को अत्यधिक पीड़ा झेलनी पड़ी। इस दौरान महिला ने एम्बुलेंस में ही बच्चे को जन्म दिया, लेकिन उचित चिकित्सीय सहायता न मिलने के कारण नवजात की मौत हो गई। पीड़िता के अनुसार चालक ने रास्ते में अभद्र व्यवहार भी किया और घटना के बाद गाड़ी रोककर उसे एम्बुलेंस साफ करने को कहा। इस अमानवीय घटना की जानकारी सामने आने के बाद तेजस अभ्यंकर ने कड़ा रुख अपनाते हुए जिला सर्जन को लिखित शिकायत सौंपी है। उन्होंने मामले की निष्पक्ष जांच कराने, दोषी डॉक्टरों और एम्बुलेंस चालक के खिलाफ गैर इरादतन हत्या का मुकदमा दर्ज करने तथा पीड़ित महिला को न्याय दिलाने की मांग की है। ताई आपलं नाव सांगा। माझं नाव सोनिया रवी डोंगरे, राहणार हे निंबी. निंबी. अच्छा, तुम्ही अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले असताना तुम्हाला तिथून कुठं रेफर केलं होतं? मला अंजनगाववरून रेफर अचलपूरला केलं. अचलपूरला केलं होतं. आणि अचलपूरला गेल्यानंतर डॉक्टरांनी तुमचा उपचार वगैरे केला होता? डॉक्टरांनी अचलपूरला माझा उपचार काहीही केला नाही. फक्त त्यांनी चेकअप केलं आणि त्याच्याच हलगर्जीपणामुळे मला असं बाळ दगावलं. म्हणजे डॉक्टर तुमच्यासोबत तुम्हाला रेफर मला अंजनगाववरून रेफर अचलपूरला केलं. अचलपूरला केलं होतं. आणि अचलपूरला गेल्यानंतर डॉक्टरांनी तुमचा उपचार वगैरे केला, त्यावेळेस डॉक्टर तुमच्यासोबत आले होते? नाही, आले नाही. नाही. आणि मग तुम्हाला रेफर केलं तर 102 मध्ये ॲम्ब्युलन्सनं तुम्हाला कुठं पाठवलं? अमरावतीला पाठवलं. हो. आणि अमरावतीला मग काय ड्रायव्हर एकटाच सोबत होता का तुमचे? हो, एकटाच होता सोबत. डॉक्टर वगैरे नव्हते? नाही. आणि तुम्हाला रात्रीला किती वाजता रेफर केलं? 8 वाजता, 8:30 वाजता. 8 वाजता. आणि तुम्हाला रेफर केलं त्यावेळेस समजा रस्त्याने जात असताना ड्रायव्हरनं तुमच्यासोबत काय बोलला तुम्हाला? असं ड्रायव्हर असा बोलत होता आजीले की बा तुझ्या चेहऱ्यापेक्षा माझी गाडी खूप चांगली आहे. अच्छा. आणि तुमचं बाळ कोण्या कारणानं दगावलं? हे त्याच्या म्हणजे एवढा फास्ट चालत होता गाडी का ते गतिरोधक आले ना, तर त्याच्यावरून एवढ्या जोरात चालत होता की मी 3 खेप सीटवरून खाली पडली. आणि त्याच्याच हलगर्जीपणा. ॲम्ब्युलन्स मध्ये ट्रेचर वगैरे होतं? नाही, काहीच नव्हतं. ट्रेचर वगैरे नव्हते? डॉक्टर ॲम्ब्युलन्स मध्ये नव्हते? नाही. आणि ड्रायव्हरच्या हलगर्जीपणानं तुमचा समजा बाळ दगावलं? ड्रायव्हरच्या आणि ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरमुळे. अच्छा. डॉक्टरच्या आणि ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरमुळे. हो ना, त्यांच्या हलगर्जीपणामुळं. आणि तुम्हाला आणखी काय बोलला? बा सरळ बस, तू सरळ आहे म्हणे, तू मला म्हणे तू कधी जल्दीच नाही का म्हणे, तुला माहित नाही का म्हणे कसं होते ते. तुम्हाला पण तो अर्वाची भाषेत बोलला? तर गाडीच्या खाली उतरून द्यायला लागते का म्हणे, सरळ नाही बसत म्हणे. गाडी साफ करायला लावली. गाडी साफ करायला लावली? गाडी साफ करून द्या म्हणे. आम्ही म्हटलं आमच्याजवळ काय नाही तर काढा म्हणे बॅगीतले हे फडकेन पुसा. तुमचं काय म्हणणं आहे